नमस्कार. मनाचे श्लोक या मालिकेतील हा 40वा भाग. 174व्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहे. मागच्या वेळी आपण 173 श्लोकापर्यंत येऊन थांबलो होतो, ज्याला समर्थाने ज्या श्लोकामध्ये समर्थांनी ग्रहणाची उपमा देऊन सांगितलं आपल्याला. आता श्लोक क्रमांक 174. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. आत्मज्ञानाचे म्हणजे चिरंतन अशा परमात्मा स्वरूपाचे वर्णन समर्थांनी या श्लोकात केले. ते करताना क्षचा अनुप्रास हे उत्तम रीतीने तिने साधलेला आहे. चक्ष लक्ष लक्षवेना भक्षण रक्षिता रक्षवेना क्षयातीत अक्षय मोक्ष दक्ष साक्ष पक्ष असं किती वेळ आलं बघा. आपण परमात्म स्वरूप हे साध्या डोळ्यांनी म्हणजे चर्मचक्षुने दिसू शकणार नाही. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, कारण ते जाणून घ्यायला ज्ञानचक्षुच हवेत. जेव्हा आपण देहापलीकडे असणारे सत्य जाणू तेव्हाच ते परमात्म स्वरूप आपल्याला आकलन होईल. त्यासाठी आपण अहंभाव आणि देहतादात्म्य ही भावना सोडली पाहिजे. असे केल्याने आपणास आपला अंतरात्मा आणि परमात्मा यांचे असणारे अतूट नाते जाणवू शकेल. हे नाते जाणून घेणे म्हणजेच खरे ज्ञान प्राप्त होईल. जेव्हा असे ज्ञान प्राप्त होईल तेव्हा माणसाचं नातं दृश्यापलीकडे चिरंतन सत्याशी जोडले जाईल. त्याच्या मनातील सर्व आशा आकांक्षांचा लोप होईल. हे जे समोर दिसणारे दृश्य जग आहे त्याच्याशी असणारा संबंध क्षीण होत जाईल आणि पुढे नष्टच होईल. याचा अर्थ असा की तो प्रपंच करणार नाही असं नाही. तो प्रपंचात राहील, परंतु अलिप्तपणे राहील. त्याला कशाचाही मोह राहणार नाही. परमेश्वराच्या इच्छेने जे होईल ते होऊ दे अशी त्याची स्थितपंद बुद्धी राहील. तो प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल, पण शेवटी त्याचं फळ परमेश्वरावर सोडेल. सुख आणि दुःख ही दोन्ही त्याला सारखीच राहतील. अशा तऱ्हेने आत्मज्ञानाने भवरोगाचे भक्षण करून त्याचा नाश केल्यावर त्या साधकाने रक्षण करू असं म्हटलं की त्याला स्वतःचा अहंभाव राखता येणार नाही, कारण तो स्वतः प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच झाला असेल. हा परमात्मा चिरंतन आणि अक्षय असा आहे. तो देहापलीकडे राहतो. त्यामुळे तो साधकाला जे आत्मज्ञान देईल तोच साधकाचा मोक्ष होय. आणि हा मोक्ष परमात्म्याप्रमाणेच अक्षय म्हणजे चिरंतन टिकणार आहे. क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो. अशा साधकाचे जीवन सफल होईल. तो साधक देहाच्याही पलीकडे गेल्याने अंधूर बनून राहील. शिवाय या परमार्थ मार्गाचे एक वैशिष्ट्य आहे की साधकाने योग्य मार्गाने 4 पावले वाटचाल केली तर तो परमात्मा मदत करण्यासाठी 8 पावले पुढे येईल. कारण त्याला भक्तांचा अतिशय कळवळ आहे आणि तो कधीच कोणत्याही भक्ताची उपेक्षा करत नाही. सर्व भक्तांच्यावर तो निर्तिशय वात्सल्याने कृपा करतो आणि प्रत्यक्ष दिसत नसला तरी साक्षीत्वाने भक्तांना सतत मार्गदर्शन करून मुक्तीचा मार्ग दाखवण्यात दक्ष असतो. मात्र या कृपेस पात्र होण्यासाठी प्रत्येकाने स्वतः मनाचा निश्चय करून योग्य मार्गाने थोडी तरी वाटचाल केली पाहिजे. तो कसा असतो दक्ष? दया दक्ष म्हणतात समर्थ. दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. तुमची किती वाटचाल आहे ती साक्ष बघतो आणि दया बुद्धीने तुमचा पक्ष घेतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 175. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परी लिहिता कोण त्याचे कपाळी हरू जाळीतो लोक संहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी. श्लोक क्रमांक 175 ते 179 या 5 श्लोकांमधून समर्थांनी ईश्वराहूनही श्रेष्ठ अशा परमेश्वराची संकल्पना मांडलेली आहे. आपण जर आपली पुराणे पाहिली तर आपल्या देवदेवता सुद्धा काही बाबतीत आपल्या माणसांच्या प्रमाणे दोषयुक्त असलेला आपल्याला आढळून येतील. उदाहरण घ्यायचे झाले तर इंद्र हा देव आपले स्वर्गाचे राज्य देईल या भीतीने त्रस्त झाल्याचा उल्लेख आहे. किंवा काही वेळा इंद्र विषय वाचण्याच्या अधीन जाऊन एखाद्या स्त्रीच्या प्राप्तीसाठी भूतलावर आल्याच्याही कथा आहेत. अशा कथांचा भावार्थ होऊन असे समजण्याची हरकत नाही की देवांच्यापेक्षाही श्रेष्ठ आणि खरोखर निर्गुण निराकार असा या सर्व सृष्टीचा खरा चालक परमेश्वर आहे. समर्थांना म्हणायचा तो हाच परमेश्वर आहे. त्याच्या अस्तित्वाशी प्रमेय म्हणताना या श्लोकात समर्थांनी ब्रह्मदेव आणि भगवान शंकराचे उदाहरण घेतले आहे. कोणत्याही प्राणीमात्राच्या जीवनाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय अशा 3 अवस्था आहेत. आपण असं मानतो की ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करणार आहे.
श्री विष्णू त्या सर्व सृष्टीचे रक्षण करणार आहे, पालन करता, तर भगवान शंकर हा सर्व सृष्टीचा संहार करणार आहे. असे म्हणतात की प्रत्येक जीवाची निर्मिती करतानाच ब्रह्मदेव त्याचे भविष्य त्याच्या कपाळी लिहितो. त्यालाच आपण ललाट लेखी म्हणतो. जर प्रत्येक जीव आपापले नशीब हे कपाळावर ब्रह्मदेवाच्या हातून घेऊन येतो, तर मग खुद्द ब्रह्मदेवाच्या कपाळावर त्याच्या नशिबाचा लेख कोणी बरं लिहिला असेल, हा समर्थांचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न समर्थांचाच आहे की शंकर संहार काळामध्ये आपला तिसरा डोळा उघडून अवघे विश्व जाळून टाकतो. हे जर खरं असेल तर मग शंकराला कोण बरे जाळतो आणि त्याचा शेवट करतो, हा त्यांचा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न समर्थांनी प्रत्येक दिला नाही, पण अध्यारूढ असले तो प्रश्न असा की जर भगवान विष्णू जर सर्व जगाचे पालन करतो, तर मग विष्णूचा पालन करता कोण? थोडक्यात या तिघांनाही त्यांनी एक प्रश्न विचारलाय आणि अगदी एखाद्या कट्टर नास्तिक माणसाने विचारावे असे मूलगामी प्रश्न समर्थाने विचारले. मानवी मनाची, विशेषतः प्रापंचिकाच्या मनोव्यापाराची पूर्ण जाणीव समर्थ असल्यामुळे ते त्याच्या मनात निर्माण होणारे प्रश्न स्वतःच उपस्थित करून त्याचे उत्तरही सूचित करत आहे. अन्य संतांच्या समर्थांचे वेगळे हेच आहे, एका दृष्टीने ती क्रांतिकारी भूमिकाच आहे. हे प्रश्न समर्थांनी यासोबत फक्त विचारले आहेत, त्याचे उत्तर स्पष्टपणे दिलेले नाही, पण संकेताने त्याचे उत्तर असे आहे की या सर्वांच्याहून श्रेष्ठ असणारा परम असा ईश्वर म्हणजे सर्वात मोठा देव म्हणजे परमात्मा आहे. त्याचे स्तवन हे सर्व देवमंडळी करत असतात, तेव्हा त्या परमात्म्याचे भक्तिपूर्वक स्मरण प्रत्येकाने करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 176. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव ढुंडाळिता आढळेना, जनी मुख्यतो कोण कैसा कळेना. मागच्या श्लोकातील परमेश्वराचा विचार याही श्लोकात समर्थांनी पुढे मांडलेला आहे. आपल्या भारतीय पुराणात अनेक देवदेवतांची जंत्री आढळते. आपण म्हणतो 33 कोटी देव आहेत. कधी कधी एखादा चतुर चित्रकार कॅलेंडरवर गायीचे चित्र काढतो आणि तिला गोमाता म्हणतो आणि तिच्या संपूर्ण शरीरात अनेक देव सामावले आहेत असेही त्या चित्रात दाखवतो. त्याचप्रमाणे आपल्या वेदामध्ये 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य आहेत असे सांगितले, तर इंद्रांची संख्या 11 आहे असे म्हणतात. पुराणामध्ये रुद्रांची संख्या तर इतकी आहे की समर्थांनी त्यासाठी आपला असंख्य हा शब्दप्रयोग वापरला आहे. थोडक्यात आपण प्रपंची माणसे आपल्याला हवे त्याप्रमाणे रुचेल तो देव निवडत असतो. त्यामागे आपला हेतूही बरेचदा ऐहिक सुखाचा असतो. एखाद्या गणपती मंदिरातील गणपतीची परीक्षेत यश देणारी अशी ख्याती झाली की विद्यार्थींच्या त्या देवळासमोर रांगा लागतात. एखाद्या मारुतीचे स्थान जाज्वल्य तेथे पूजा केल्यास लवकर विवाह जमतो असे लोकमत झाले की तो मारुती विवाहेच्छेमध्ये लोकप्रिय होतो. म्हणजे ज्यासाठी संत हरिभक्तीचा मार्ग सांगतात तो सदहेतू अशा भक्तापैकी कोणाचाच मनात नसतो. तेव्हा अशा देवदेवतांच्या गर्दीमध्ये संतांनी कल्पिला देव असणार नाही. तो परमेश्वर या सर्वांहून वेगळाच आहे. तो या गर्दीमध्ये कितीही प्रयत्न केला तरी आढळून येत नाही असे समर्थ सांगतात की तो या सर्वांहून श्रेष्ठ तो असलाच पाहिजे, तो वेगळा असला पाहिजे, तो या सर्वांच्या वरचा श्रेणीचा म्हणजेच मुख्य असला पाहिजे. जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. कारण तो सकाम बुद्धीचा भक्तीचा भुकेला नाही, उलट त्याच्याकडे गेल्यावर भक्तांचे विषय तो नष्ट करणार आहे. त्याची भेट झाल्यावर भक्त, भक्ती आणि भगवंत हे सर्व एकजीव आणि एकरूपच होऊन जातात. कोणीच वेगळेपणाने उरत नाही. अशा त्या चिरंतन आणि सर्वश्रेष्ठ परमेश्वराचा शोध कसा आणि कुठे करावा हीच तळमळ खऱ्या भक्ताला लागून राहते. ती तळमळ कशी शांत करायची याचे उत्तर समजणे प्रत्यक्ष न देता केवळ अंतरात्म्यातून प्रत्येकाने हा शोध सुरू करावा असे सुचवून दिलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 177. तुटेना फुटेना कदा देव राणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाना, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जनी मी पणासी. मागील दोन्ही श्लोकात देवांचा देव असा परम म्हणजे मोठ्यातील मोठ्या ईश्वरासंबंधी प्रश्न निर्माण केल्यानंतर या श्लोकात समर्थांनी अशा त्या परमेश्वराचे वर्णन केले आहे. परमेश्वर कधीही तुटू शकत नाही किंवा फुटूही शकत नाही. त्याचप्रमाणे तो चालू शकत नाही किंवा एखाद्या जागेवरून ढळूही शकत नाही. तुटेना फुटेना कदा देव राणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाना. असे वर्णन करण्याचे कारण हे की परमेश्वर हा काही सगुण किंवा दृश्य असा दिसणारा नाही.
खरे तर तो आत्मसाक्षात्काराचा दिव्य आणि विलक्षण असा अनुभव आहे. असा अनुभव असल्यामुळे त्याला दृश्य किंवा ऐहिक वस्तूंचे यमनियम लागू पडणारच नाही. हा दिव्य अनुभव मनाने जाणून घ्यायचा असल्यामुळे तो तुटू किंवा फुटू शकणार नाही. त्याचप्रमाणे हा अनुभव म्हणजे काही सदैव व्यक्ती किंवा प्राणी नाही. त्यामुळे चालणे किंवा एका जागेतून दुसऱ्या जागी जाणे ही त्याला होऊ शकणार नाही. एखादे चांगले गाणे जर आपण मनापासून तल्लीन हो ऐकले तर आपण त्या गाण्यामध्ये गुंगून जातो. त्याचा तो आनंद अनुभव आहे त्यात रंगून जातो. थोड्या काळाने ते गाणे संपते, प्रत्यक्ष येणारे सूर थांबतात, परंतु तरी अंतरामध्ये तो आनंद आपल्याला मिळालेला असतो. त्याची स्पंदने पुढे काही काळापर्यंत तशीच राहतात. इतकेच नव्हे तर अगदी काही दिवस, महिने किंवा वर्षानंतर सुद्धा आपल्या मनाच्या खोल कप्प्यात तो आनंदानुभव सुप्तरित्या असतोच. त्या गाण्याच्या नुसत्या आठवणीसुद्धा आपण त्या आनंदानुभवाला सुप्त अवस्थेतून तात्पुरते जागे करून पुन्हा आनंद घेऊ शकतो. अशा तऱ्हेचा परमेश्वराच्या जाणीवेचा हा दिव्यचा अनुभव आहे. मात्र गाण्याचा आनंद हा मूळ गाण्यावर अवलंबून असल्यामुळे चिरंतन म्हणता येणार नाही. त्याला ऐहिकाचा स्पर्श आहे, त्यामुळेच तो खालच्या श्रेणीचा अनुभव आहे. परमेश्वराचा अनुभव मात्र कोणत्याही वस्तू विना होणारा, त्यामुळे दिव्य असा उच्च कोटीचा आणि चिरंतन आहे. असा परमेश्वर हा दिव्यानुभवातच असलेला असल्याने निर्गुण निराकार आहे. त्यामुळे तो आपल्याला डोळ्याने दिसणे शक्य नाही. हा परमेश्वर सर्वव्यापी आहे, परंतु आपण आपली देहबुद्धी आणि अहंकार कायम ठेवून तो जाणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो आपल्याला समजत नाही. मीपणा कायम ठेवून परमेश्वर जाणणे शक्य नाही. ज्याला तो जाणून घ्यावायचा असेल त्याने अहंकार आणि गर्व, ज्ञानाचा दर्प आणि देहबुद्धी, विषयवासना आणि मीपणा यांचे विसर्जन करून स्वांतर शुद्ध करून श्रद्धायुक्त अंतकरणाचा प्रयत्न केल्यास मात्र परमेश्वराचा त्याला खचितच अनुभव येईल असा विश्वास समर्थ देतात. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबूया. उद्या 178व्या श्लोकापासून सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार.